पहिला बॉल. हो खूप चांगले फिल्डिंग, खूप चांगले फिल्डिंग. जितकी बॅट स्विंगने ताकद लावली होती त्यांना प्रत्युत्तर देत असताना गौरवने खूप चांगली फिल्डिंग केली. काय जबरदस्त या अगोदरची मॅच. ताबडतोब बॅटिंग करत असताना ओ जबल पास होऊन कटआउट स्पॅनरच्या जबल पास होऊन चेंडू निघून गेला होता. सिंगल झाले कंप्लीट. 2 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 1 धाबा धावफलकावरती आहेत. 2 सलामीर बॅटर सोनू आणि अंकित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दिलीप शर्मा आणि त्यांच्या सोबतीनं अनिकेत आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जतीनच्या हातामध्ये पहिल्या षटकामध्ये चेंडू सोपवला गेला. पहिल्या 3 चेंडूची कहाणी. पहिल्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धाबा धावफलकावरती आहेत. 2 वर 0. आई एकविरा नारंगी क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026 पर्व दुसरे शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ फील्ड, व्हॉट अ बॅकअप. 3 गोष्टी, तिन्ही गोष्टी समांतर आणि बाजी मारले करणे फलंदाज दिलीप शर्मा. बाद. पहिला धक्का JCCB संघाला गॉन. टाकूटीची नकोय. 3 गोष्टी घडल्यात. काय घडल्यात सर्व गोष्टी पाहणार आहोत. फटका पहा, फुल फेस ऑफ द बॅट. त्यानंतर पहिली गोष्ट सूरज. ओ खूप चांगले फिल्डिंग. दुसरी गोष्ट बॅकअप खूप चांगला दिला. तिसरी गोष्ट क्विक चेंडूला लावलं. तिन्ही गोष्टी समांतर आणि तिन्ही गोष्टी समांतरच येत असताना पहिला धक्का फलंदाज दिलीप शर्मा. बाद. कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे. टीम वर्क असणं गरजेचं आहे. जर या गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आणि त्याचं जिवंत उदाहरण देत असताना काय जबरदस्त फिल्डिंगचा नजारा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. गौतम पाटील. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ यावेळी हातामधून चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. सायबा क्रिकेट संघाच्या जमलंय नाही बघा ना बात. सायबा क्रिकेट संघाच्या जबल पासून चेंडू निघून गेला होता. स्वतःला जज करता आलं नाही. त्या कारणाने बाउंड्रीज आपण पाहतोय. जर स्वतःला जज केलं असतं तर बॉलला सुद्धा जज करता आलं असतं. चौकार आलाय. मोमेंटम थोडासा शिफ्ट. धाबा धावफलकावरती आहेत. 6 वर 1. शेवटचा बॉल. रेडी आहेत जतीन. हो चेंडू पायावर आदळलाय. खूप चांगला बॉल आणि सिंगल झाले कंप्लीट. यस बॅटची असं आमचे ऑफिशियल पंच सांगतायत. अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. JCC 7 वर 1. प्रथम बॅटिंग करत असताना डीजेला ऐकून लगेच बोलणार आहोत. आयोजन हायचं बरं. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन हायचं बरं. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. आई एकविरा थँक्यू प्रदोष बाईकर बायकरमॅन ज्यांना आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ 7 वर 1. ही आतापर्यंत कहाणी आहे. JCC या संघाची बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. डॉट पाहिला, सिंगल पाहिली, रनआउट पाहिला, चौकार पाहिला आणि अखेरकार पहिल्या षटकामध्ये 7 धाबा पाहिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रदोष आल्यात. पहिला बॉल रेडी आहेत. स्ट्राईक एंडला पहिला बॉल सोडून दिलाय आणि बरोबर चेंडूला सोडून दिलं होतं. त्याचं कारण बराच बाहेर आहे. आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 8 धाबा. पुढचा बॉल आतमध्ये येणारा बॉल ऑन साइडला हलक्या हातानं सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026 दुसरे पर्व या स्पर्धेचं आपल्या भेटीला आले. काय जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ड्राईव्ह केलंय. खूप चांगली फिल्डिंग. कारण चेंडूखाली आले आणि खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 10 धाबा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय आणि सिंगल झाले कंप्लीट. पहा विकेट नंतर हे करणं गरजेचं आहे. तुम्ही पहिल्या षटकामध्ये चौकार सुद्धा आणला होता आणि त्यामधून तुमचं विकेटवर उभी राहणं किती महत्वाचं आहे त्यावर निर्भय करतं. कट केलंय. लेट कट आणि सहज सोप्या रीतीने वन्स अगेन पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. 12 धाबा धावफलकावरती आहेत. 12 वर 1 ही आतापर्यंत कहाणी आहे. JCC या संघाची. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 4. ओ खूप चांगला बॉल.
पाठीमागे लेट कट केलंय चेंडूला आणि जवळपास होऊन चेंडू निघून गेला होता. सिंगल झाले कंप्लीट. शेवटचा बॉल 13 शेवटचा बॉल पाहणार आहोत. प्रदोष रेडी आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला हलक्या हाताने पुन्हा एकदा वन्स अगेन सन्मान. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव पलकावरती 14 1. एक नंबर थँक्यू. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये मुझ्झबिल खान. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं. फेकी झाले. दोन्ही गाड्या एकाच रुलावर. फलंदाज गौतम पाटील बाद. दुसरा धक्का टीम JCC या संघाला. गॉन. थँक्यू. वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषी दादा देसाई यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत या नारंगी बिग बॅश लीग 2026च्या वतीनं. लेट्स सी. नवीन फलंदाज निशान पिलाने वडा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. कहाणी भरपूर मोठी आहे. आता त्या कहाणीला बघत असताना कशा प्रकारची बॅटिंग करायची आहे, कशा प्रकारची बॅटिंग करावी लागणार आहे आणि किती धाबा बनवाव्या लागणार आहेत. ओ पहिल्याच बॉलला हलक्या हाताने सन्मान दिलाय आणि सहज सोपा रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पुढचा बॉल 16 धाबा धावपल करते. 16 JCCB. हो हलक्या हाताने पुन्हा एकदा वन्स अगेन सन्मान दिलाय. सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट होत आहे. खूप चांगली बॉलिंग. मुज्जू यांनी पलटवार करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला आणि पलटवार करत असताना आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 3 धाबा दिल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हो खूप चांगले फिल्डिंग. मनीषने खूप चांगले एफर्ट आणि जबल पास. 1 धाव कंप्लीट झाले. शेवटचा बॉल धाबा धावपलकावरती 18. शेवटचा बॉल. खूप चांगली फिल्डिंग. बॅकअप खूप चांगला आहे. चेंडूला लावण्यात आला तोपर्यंत थर्ड अंपायरला रेफर केलंय. DBN नेटवर्क थोडी बिझी असणार आहे. ऍक्शन रिप्ले. दिल बिंदास नेटवर्क. बिंदास मध्ये पहा. कधीही कुठल्याही प्रकारच्या तुम्हाला अडचणी येणार नाही. इतकं पॉवरफुल क्वालिटी नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतंय. होम टर्न. याच गावातील नेटवर्क सर्व गोष्टी चेक केल्या जात आहेत. याच गावातील नेटवर्क, याच गावातील ऑफिशियल पंच आहेत. याच गावात मैदानात स्पर्धा सुरू आहे. 3 गोष्टी समांतर आहेत आणि 3ही गोष्टी समांतर येत असताना मैदानाच्या आतपर्यंत आता काय घडलंय. यस सिंगल झाले कंप्लीट. नॉट आउट. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 धाबा धावपलकावरती डीजेला ऐकून लगेच बोलणार आहोत. बापाला सारे जमले क्रिकेट वीर. माझ्या एकविरा आईचा आशीर्वाद आहे नारंगी वाल्यांवर. थँक्यू. मॅजिकल फिंगर शेवटच्या अंतिम षटकामध्ये आल्यात. नेहमीच येतात. आता बघूया कशा प्रकारचा रोल, किती धाबा बनवायचे आहेत. मागील मॅच मध्ये बॅटिंग करायची आहे. तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे कारण या अगोदर 36 धावांचा पाठलाग आपण पाहिला होता. टीम साहेबा या संघाने काय जबरदस्त धावांचा पाठलाग केला होता DCC नवापूर या संघासमोर. 19 शेवटचे 6 बॉल. पहिला बॉल रेडी आहेत. स्ट्राईक एंडला निशान. पहिला बॉल. ओ सुपर कॅच. स्वतःला जज केलं आणि त्यानंतर बॉलला जज करत असताना खूप चांगला झेल. पहिल्याच बॉलवर फलंदाज निशान बान. गॉन. मैदानात द्या एकमेकांना टक्कर. अरे येतील मैदानात द्या एकमेकांना टक्कर. या प्रकारचे चेंडू, या प्रकारचे झेल पकडणं सोपं नाहीये. पहा काय जबरदस्त झेल टिपला होता. स्वतःला जज केलं आणि बरोबर स्वतःला जज करून चेंडू खाली गेले. बरोबर झेल टिपला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज स्वप्नील बोने मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मोठा ब्लास्ट, मोठे फटके हाणावे लागणार आहेत.
मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी झाले, सिंगल झाले, कंप्लीट. 20 धाबा. अजून इकडून किमान 5-6 त्याहून जास्त धाबा येणं गरजेचं आहे. शेवटचे 4 बॉल. ऑन साइडला डाऊन द ग्राउंडचा फटका, खूप चांगले फिल्डिंग. डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. 20 धाबा धावपलकावरती आहेत. 20 वर 3. शेवटचे 3 चेंडू पाहणार आहोत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट स्विंगला भरपूर ताकद लावली होती, टायमिंग नव्हतं. सिंगल झाले, कंप्लीट. खूप चांगली बॉलिंग. पहा दुसऱ्या षटकानंतर किती खेळ बदललाय. अतिरिक्त धाबा सुद्धा आल्या नाही. चौकार, मोठे ब्लास्ट टेस्ट सुद्धा पाहायला मिळाले नाही. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलंय. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग. सूरज प्रसाद. सिंगल झाले, कंप्लीट. शेवटचा बॉल पाहणार आहोत. धाबा धावपलकावरती आहेत. 22 धाबा. शेवटच्या अंतिम षटकामध्ये फक्त 3 धाबा आल्यात. शेवटचा बॉल घेऊन रेडी आहेत. शेवटचा बॉल बरोबर गॅप शोधलाय आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. थँक्यू. हो, ओव्हर स्टेप चेक केला जाणार आहे. त्या अगोदर चला ग्रुप नंबर बी. भीम, प्रेरणा, निर्मल, रायकर हॉलिडेज आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम प्लेयर्स दोन्ही संघाचे संगणक या मुख्य मंचावर टॉस केला जाणार आहे. चला नयन. ओके, नयन रेडी आहेत. टीम प्लेयर्स. यस दुर्गेश, कॅप्टन या. चला टॉस केला जाणार आहे. ग्रुप नंबर बी ला होणार आहे सुरुवात. मॅच नंबर 1. काय विवेक सर डिसिजन? ओव्हर स्टेप. ओ, इतनी बड़ी गलती. चला ओव्हर स्टेप असल्या कारणाने धावपल सुद्धा आपण पाहणार आहोत. टार्गेट 22-23 टार्गेट सेट केलंय. 23 इज टार्गेट. त्या अगोदर दोन्ही कर्णधार टॉस साठी या प्लीज. मृदुल तिकडे असणार आहेत जिथे टॉस केला जाणार आहे. मॅच नंबर 1 ग्रुप नंबर बी चा. चला ग्रुप बी मधून पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. टीम प्लेयर्स विपक्षात भीम, प्रेरणा, निर्मळ, रायकर हॉलिडेज. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे आहे टॉस के बॉसच्या दिशेनं. मैदानात द्या एकमेकांना टक्कर. अरे येतील मैदानात द्या एकमेकांना टक्कर. यस, धन्यवाद. आदरणीय सन्माननीय रमेश भगत साहेब, आपल्याला मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. पहा 2 कर्णधार आहेत. एकीकडे टीम प्लेयर्स वैभवदादा नवार आहे, दुसरीकडून नयन देवळेकर. आपण 2 कर्णधार. एकीकडे भीम, प्रेरणा, निर्मळ अर्थातच रायकर आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्लेयर्स संघ आहे. नाणेफेकीचा कॉल अर्थातच एक आगळा वेगळा डिसिजन संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं आपण पाहतो आणि खऱ्या अर्थानं ह्या 2 तलवाऱ्यात आपण घ्यायच्या आहेत. कोणाच्या नशिबामध्ये बॅटिंग, कोणाच्या नशिबामध्ये गोलंदाजी येते ते आपण आता पाहणार आहोत. अक्षरशः मंदिरात जणू काय हा अलौकिक आहे आणि त्या प्रकारचा हा टॉस की बॉस पाठच्या वर्षामध्ये देखील आपण पाहिलं. हा संपूर्णतः आगरी कोळी समाज आणि आगरी कोळी समाजाची संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज संपूर्णतः NPLच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 कर्णधार आहेत. आता मान्यवरांच्या हातामध्ये ती आपण पाहतोय तलवार आहेत आणि त्या आपण चॉईस करायच्या आहेत. ओपन करायचे घेऊ शकता आपण कोणती. नयन अपोजिट साइड वाले घेतले. ओपन करायचे. गोलंदाजी टीम भीम, प्रेरणा. आता क्या बात आहे. बाजीराव पेशवा स्टाईल मध्ये वैभव दादा नवार म्हणतो आम्हाला फलंदाजी करायची. दोन्ही संघ आपण चर्चा साधणार आहोत. मॅच देखील चालू आहे. त्या अगोदर चर्चा. गोलंदाजी प्रथमतः
नयन देवळेकर आहेत आणि आमच्यासोबत चर्चा सत्यात खऱ्या अर्थानं आयोजक आपण पुन्हा एकदा खेळाडूंना शुभेच्छा देऊन स्थानापन्न व्हायचे. नयन प्रथमतः आज गोलंदाजी करायची आहे, समोरचा संघ प्लेयर्स आहे, कशा प्रकारची तयारी आहे? खूप चांगली तयारी आहे आमची आणि चांगलाच गेम करू आम्ही. प्रचंड मोठा अनुभव आहे, पाठच्या 10 ते 15 वर्षांचा अनुभव अनेक खेळाडू आहेत आपण पाहतो आणि त्यांच्या विपक्षामध्ये आज नारंगी नगरीमध्ये मला वाटतं प्रथमतःच आपण खेळतोय आणि ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचा टॉस आपण पाहतो, अगदी आगरी कोळी ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज संपूर्णतः नारंगी म्हटलं तर एक माहेरघर म्हणून सातत्यानं म्हटलं जात आहे. कशा प्रकारची तयारी आणि आयोजनाबद्दल काय म्हणशील? नक्कीच आहे. एकविरा क्रिकेट क्लब नारंगीचं मी सांगेल की एवढं नियोजन चांगलं आहे ना, ज्या ठिकाणी जातो वेगवेगळं काहीतरी इथं नवीन भेटलं आहे बघायला सुद्धा आणि खूप आम्ही चांगल्या प्रकारे गेम करू आम्ही. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असतील. वैभव दादा खऱ्या अर्थानं ह्या व्यक्ती आहेत म्हणून ह्या मोठमोठ्या स्पर्धा आपण सातत्यानं पाहतोय, कारण असोसिएशन पदाधिकारी स्वतः वैभव दादा नवार देखील आहेत. मोठमोठ्या स्पर्धा प्रत्येक आठवड्यामध्ये आपण पाहतोय आणि ही देखील मानाची अभिमानाची पर्व दुसरं घेऊन येत असताना NPL कशा प्रकारे सर उल्लेख कराल? आता MPL बद्दल सांगायचं झालं तर ॲक्च्युली व्यवसायिक जेवढ्या टुर्नामेंट आहेत ना, त्या सगळ्या आपापल्या परंपरा जपत आहेत. साईबाब म्हणा, आता झालेल्या नवमल पाड्यामध्ये टुर्नामेंट नवापूरच्या झाल्या, इवन आता NPL नारंगी प्रीमियर लीग, हे आपापल्या परंपरा जपत आहेत. ते दाखवतात की आमच्याकडे काहीतरी नवीन नवीन आहे. प्रत्येक जण, आता JKCC ती पण दाखवेल की काही काही नवीन, पण हे सगळीकडे बघायला मिळत नाही. हे फक्त वसई विरार तालुक्यात बघायला मिळतं, ते पण आपल्या असोसिएशन अंडरमध्ये ह्या गोष्टी बघायला मिळतात. बाकी फक्त टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात, आम्ही ते परंपरा जपतो, टुर्नामेंट खेळतो आणि एक चांगला मंच देतो. आणि खरंच MPLच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला सांगता येईल की तुम्ही हा जो मंच भरवला आहे खूपच सुंदर. इथे प्रत्येकाला खेळायला खूप आवडेल, सुंदर एकदम, म्हणजे मजेशीर, मजा आली बघून. आणि सर्वात ती तलवारचं होतं ना, ते पण खरंच खूप म्हणजे वेगळंच वाटलं, मजा आली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद स्पेशली. येस, खूप शुभेच्छा दादा आपल्याला देखील असतील. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय, प्रथमतः नाणेफेकीचा कॉल, प्रथमतः त्या आगळी वेगळी आणि ती तलवार खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. जय मल्हार आणि खऱ्या अर्थानं ती आगरी कोळी संस्कृती जोपासण्याचा प्रथमतः क्षेत्ररक्षण, प्रथमतः भीम प्रेरणा संघाला करायचे, तर समोरच्या संघाला अर्थातच प्लेयर संघाला आता गोलंदाजी करायची आहे. जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेनं वळतोय, ज्या ठिकाणी माफक आव्हान हे धावफलकावर आहे. अतिशय चांगला उल्लेख अनेकांना केला आणि खऱ्या अर्थानं असोसिएशन पदाधिकारी पुन्हा ती रिक्वेस्ट करावीशी वाटते. इयरली एकदा आयोजकांना देखील तो अवॉर्ड दिला हवा आणि त्या प्रकारची प्रत्येक आठवड्यामध्ये त्या प्रकारच्या मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय. 23-23चा पाठलाग आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 14 धावा धावफलकावर येतात. बॅटची कडा होती आणि सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना सिंगल धाव धावफलकामध्ये येते, 15 धावा धावफलकावर येतात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. 2 सलामीवर बॅटर आहेत. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न, वेगावर स्वार होता परंतु लेन विस्कटत असताना ती अतिरिक्त धाव, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल धाव. कोणत्याही प्रकारची जोखीम, कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली जात नाही. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ आहे तो वाढवण्याचा प्रयत्न. वरून क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. आदरणीय सन्माननीय रुपेन पाटील साहेब आणि महेश पाटील साहेब, आपल्याला मी विनंती करतो आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. NPL अर्थात आज नारंगी बिग बॅश लीग, ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचे तो एंट्री गेट आपण पाहतोय, ज्या प्रकारचं टॉस की बॉस, सर्व काही प्रभावित करणार आहे, सर्व काही प्रेमात पाडणार, सर्व काही आकर्षित करणार आहे. जबरदस्त मॅनेजमेंट आणि मॅचच्या दिशेने आपण 1 धावेंची गरज आहे. यू मिस आय विल डेफिनेटली. मुजम्मिल खान मुजू बॅक टू द डगआउट. पहिला गडी येतोय. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. 7 मध्ये 1 धावेंची गरज आहे. अर्थातच क्रिकेटला ते एन्जॉय करत असताना प्रयत्न चांगला होता परंतु सामना फिनिश, सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम, ग्रुप ए मधून दुसरा क्वालिफाय होणारा संघ, संघाचं नाव आहे
टीम सायबा. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आई